ड्राय आईज डिसीजचं मुख्य कारण डिजिटल आय स्ट्रेन विषयी सर्वांना जागरूक करण्याच्या इनिशिएटिव्ह आय ॲडवाइस मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रकाश रसाळ, MBBS DOMS FGO फॅकोकॉर्निया अँड ग्लुकोमा सर्जन, रसाळ नेत्रालय, लाल टाकी रोड, अहमदनगर, जे तुमच्या डेली लाईफच्या डिजिटल आय स्ट्रेनला थांबवण्याच्या टिप्स शेअर करण्यासाठी इथे आले आहेत. स्टे विथ अस. डॉक्टर, डिजिटल आय स्ट्रेन म्हणजे काय आणि ते आपल्या विजनवर कसा प्रभाव टाकतं? पहा, डिजिटल आय स्ट्रेन याला कम्प्युटर विजन सिंड्रोम असं पण म्हणलं जातं. तर आताच्या काळामध्ये कम्प्युटर किंवा स्क्रीन, मोबाईल, लॅपटॉप, ई बुक्स याचा वापर वाढलेला आहे आणि या अतिरिक्त वापरामुळे की डोळ्यावर आणि दृष्टीवर जे परिणाम होतात अतिरिक्त वापरामुळे, तर त्याला डिजिटल आय स्ट्रेन असं म्हटलं जातं. डॉक्टर, डिजिटल आय स्ट्रेनचे सर्वात कॉमन सिम्पटम्स कोणते आहेत ज्याबद्दल लोकांनी जागरूक राहायला हवं? डिजिटल आय स्ट्रेनची मुख्य जी लक्षणं असतात ना, त्याच्यामध्ये डोळ्यावर येणारा ताण किंवा फ्रंटल हेडॅक म्हणजे डोकेदुखी आणि अंधुकसं दिसणं किंवा पुसटसं दिसणं ही पण लक्षणं आहेत. आणि सततच्या कम्प्युटरच्या किंवा स्क्रीनच्या वापरामुळे डोळ्याला येणारा कोरडेपणा हे एक सामान्य लक्षण असतं डिजिटल आय स्ट्रेनचं. सततच्या वापरामुळे काय होतं की त्याची पोझिशन केली जाते कम्प्युटरची किंवा स्क्रीनची डोळ्याची, तर त्यामुळं मानेवर आणि शोल्डर म्हणजे खांद्यावर सुद्धा अतिरिक्त भार येऊन मानदुखी किंवा खांदेदुखी अशा सुद्धा काही गोष्टी जाणवू शकतात. तर ही सामान्य लक्षणं आहेत डिजिटल आय स्ट्रेनची. तसेच यापेक्षा पुढे जाऊन डोळे फटीग होणं म्हणजे थकणं आणि झोपण्यात सुद्धा कधी कधी डिस्टर्ब स्लीप आपण ज्याला म्हणतो की शांत झोप लागत नाही अतिरिक्त डिजिटल स्ट्रेन असल्यामुळे. डॉक्टर, डिजिटल डिव्हायसेसचा दीर्घकाळासाठीचा उपयोग डोळ्यांच्या आरोग्यावर कसा प्रभाव टाकतो? सततच्या स्क्रीनच्या वापरामुळं जे स्क्रीन मधून निघणारे रेज असतात तर ते डोळ्याच्या पाठीमागच्या पडद्यावर जातात. डोळ्याची बाहुली जी असते त्याला पिपील म्हणलं जातं, ती काहीशा प्रमाणामध्ये मोठी होते आणि काळी बाहुली म्हणजे कॉर्निया आपण काळ गोल जे आपल्याला आरशामध्ये दिसतं, तर त्यावर किंवा पांढरा पडदा कंजंक्टिव्हा यावर कोरडेपणा ड्रायनेस येऊ शकतो. डोळे थकतात, डोकेदुखी असते आणि सततच्या वापरामुळे पाठीमागच्या पडद्यावर सुद्धा कधी कधी त्याचा अतिरिक्त वापराचा परिणाम होतो. आता यापुढे जाऊन कसं आहे की सततच्या सिटिंग अरेंजमेंट, सतत बसून हे डिव्हायसेस पाहणं यामुळे सुद्धा मानेवर किंवा खांद्यावर आता सांगितल्याप्रमाणे ताण पण येऊ शकतो. आणि डोळ्याच्या बाबतीत झाला तर सततच्या वापरामुळे डोळे थकणं, जळजळणं, चुरचुरणं, कधी पाणी गाळणं असे काही लक्षणं पण जाणवतात की जे इरिटेटिंग आहे. म्हणजे त्यापासून थोडासा डोळ्याला आरामदायी ज्या संवेदना असतात त्या न राहता जरा थकल्यासारखे डोळे वाटतात. डॉक्टर, तुम्ही प्लीज 20-20-20 रूल समजावून सांगू शकाल का आणि हा आय स्ट्रेन कमी करण्यात कसा मदत करतो? आता 20-20-20 रूलचा जो अर्थ असा असतो की प्रत्येक 20 मिनिट जर आपण एखादा स्क्रीन वापरतोय तर प्रत्येक 20 मिनिटानंतर 20 फुटावरचं एखादी गोष्ट पाहायची आपल्याला 20 सेकंदासाठी. तर एवढी एक छोटी गोष्ट सुद्धा डोळ्यावर येणारा ताण, स्क्रीनमुळे डोळ्यावर येणारा ताण हे कमी करतात. कारण सततच्या कम्प्युटरच्या किंवा स्क्रीनच्या वापरामुळं किंवा सेलफोनच्या वापरामुळे जिथे स्क्रीन वापर असेल तिथे जर अतिरिक्त वापर जर झाला तर तो डोळ्यावर आणि कपाळाच्या बाजूला जो एक ताण येतो तो हा 20-20-20 हा एक रूल आहे. त्याच्यामुळे ब्रेक होतो. जेव्हा त्यामध्ये आपण 20 मिनिटानंतर एक ब्रेक घ्यायचा आहे, 20 फुटावरचा अंदाजे एक ऑब्जेक्ट बघायचे, एखादी गोष्ट पाहायची 20 सेकंदासाठी. कारण सततच्या वापरामुळे काय होतं स्क्रीनच्या की जो ब्लिंकिंग रेट असतो की एका मिनिटाला आपण जे डोळे बंद करतो उघडतो ही जी प्रक्रिया असते ना ती कमी होते आणि त्यामुळे डोळे कोरडी पडतात आणि मग डोळ्याच्या आजूबाजूला येणारा ताण वाढतो. तर या नियमामुळे काय होतं की ह्या छोट्या गोष्टीमुळे तो डोळ्याचा येणारा ताण कमी होतो. तर त्याला 20-20 रूल असं म्हणतात. डॉक्टर, मुलं डिजिटल डिव्हायसेसचा उपयोग सेफ आणि हेल्दी मॅनर मध्ये करत आहेत हे आई वडील कसं सुनिश्चित करू शकतात? ते पाहता मुलांसाठी हा सध्या फार मोठा प्रॉब्लेम झालेला आहे की आधी कसं होतं की हा वापर कमी असायचा, परंतु आता मुलं सुद्धा अतिरिक्त प्रमाणामध्ये मोबाईल किंवा कम्प्युटर, लॅपटॉप्स आणि टॅब्स वापरत आहेत. तर पालकांनी सुद्धा थोडंसं सजग असणं गरजेचं आहे की एक रोल मॉडेल म्हणून आधी स्वतः आपण त्याचा वापर कमी करायला पाहिजे. पालकांनी सुद्धा ओपन डिस्कशन किंवा कॉन्व्हर्सेशन किंवा त्याचे जे फायदे, तोटे, नुकसान काय होतं हे पण मुलांना समजावून सांगायला पाहिजे.
काही प्रायव्हसी सेटिंग असतात त्या पण ऍक्टिव्हेट करून ठेवायला पाहिजे. आणि इंटरनेटचा जरी वापर असेल समजा एखाद्या डिव्हाइसवर, तर त्याचं सुद्धा लिमिट ठरवायला पाहिजे की इथपर्यंत वापरायचंय, किंवा स्क्रीन टाइम लिमिट करायला पाहिजे. जसे की दिवसात तुम्ही 15 मिनिट, अर्धा तास वगैरे कम्प्युटर किंवा लॅपटॉप किंवा मोबाईल वापरू शकता. टीव्ही किती वेळ पाहते ह्याचं एक लिमिट सेट करायला पाहिजे. घरामध्ये काही झोन्स तयार करता येतील की तिथं नो डिव्हाइस झोन, तिथे कोणतंच डिव्हाइस नाही वापरायचं. म्हणजे की जेवताना किंवा गॅलरीत बसताना, गच्चीवर जाताना, अशा काही गोष्टीत आपण झोन्स तयार करू शकतो की तिथं नो डिव्हाइस झोन, की तिथं कुठलीही टेक्नॉलॉजी वापरायचीच नाहीये, असे पण करू शकतो. एखादा पासवर्ड आपण सेट करून ठेवू शकतो. आणि मुलं की आई बघतायत त्याचं पण एकदा रिव्ह्यू देअर ऍक्टिव्हिटी, म्हणजे आपण त्यांची ऍक्टिव्हिटी काय बघितलंय काय नाही हे सुद्धा कधीतरी चेक करायला हरकत नाही पालकांनी. असे काही गोष्टी आपण मुलांना समजावून सांगू शकतो. आणि एक रोल मॉडेल म्हणून पालकांनी सुद्धा या गोष्टीचा वापर कमी करायला पाहिजे. आवश्यकता तेवढा गरजेचा तेवढाच वापर करण्याची गरज आहे. आय ॲडवाइस ऐकण्यासाठी धन्यवाद. तुमच्या डेली लाईफ मध्ये डिजिटल आय स्ट्रेनला थांबवण्यासाठी दिलेल्या सूचनांसाठी डॉक्टर प्रकाश रसाळ यांचे मनापासून धन्यवाद. स्टे विथ अस. Issued in public interest by Alembic CSR Foundation. Views expressed are independent opinions of the doctor. Please consult your doctor before starting any medication or treatment. Alembic CSR Foundation disclaims any or all liabilities and claims.